तुमच्याकडे तक्रार आली आहे, काय तक्रार आहे? मी कामिनी पाटील, जागतिक मानव अधिकारची उपाध्यक्ष आहे, राष्ट्रीय उपाध्यक्ष आहे. या महिला आहेत, डोंबिवली सागाव इथे राहतात. त्यांची गाडी आहे तिथे चिकनची, तर त्यांच्याविषयी काहीतरी त्यांचं भांडण झालंय. तर त्याने राहुल पाटील वगैरे यांनी धक्काबुक्की केली असं त्यांची आमच्याकडे तक्रार आहे. त्याच्यासाठी आम्ही त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलो. त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलो. हा, अधिकाऱ्यांशी बोलणं चालू आहे. करताय असं नाहीये की ते सपोर्ट करत नाहीये, आम्हाला उत्तर पण चांगली देतात, चांगले सपोर्ट करतायत आणि नक्कीच निर्णय लागेलच, चांगलाच निर्णय. माझं नाव अश्विनी ओमप्रकाश सोनी आहे आणि माझ्यावरती राहुल पाटील आणि जयवंत पाटीलने दोघांनी हात उचलला. गाडी प्रकारावरून झालं होतं आणि ते माझ्या मिस्टरांना मला धमकी देतात जीवे मारण्याचा. मला तुमच्याकडून काहीतरी न्याय हवाय. 31 तारखेला आलो होतो, पण त्यांचा प्रॉब्लेम चालला होता, सर्व्हर प्रॉब्लेम चालला होता, त्याच्यामुळे झालं नाही. काल आलो होतो, काल तक्रार त्यांनी घेतली, पण त्यांना काय ऍक्शन घेतलं नाही, त्यांना बोलवून वगैरे घेतलं नाही. म्हणून आज आम्ही तुमच्याकडे म्हणजे ताईंकडे, त्यानंतर आमच्याकडे जागतिक मानव अधिकार फेडरेशन कडे आल्या, त्या आमच्याकडे घेऊन आल्या केस. त्याच्यासाठी आम्ही त्यांना आलो, पण आम्हाला साहेबांनी चांगला सपोर्ट केलेला आहे. त्यांनी व्यवस्थित सगळी चौकशी करून त्यांनी कंप्लेंट घेतली. त्यांनी धमकी दिली आहे, त्याचे व्हिडिओज वगैरे सुद्धा आमच्याकडे आहेत. धमकी दिली जीव मारण्याची मला आणि माझ्या मिस्टरांना, की तुम्ही कुठे रस्त्यात दिसला तर मुलांना पाठवून तुम्हाला मारून टाकेल. आम्हाला न्याय देतात, तुम्हाला इथे धंदा करायला देणार नाही, काही करायला देणार नाही. आम्हाला त्याच्याशी जीवाशी धोका आहे, आम्हाला न्याय पाहिजे. आमचे काही वाद मी कसं, हे 3दा त्यांनी मला त्रास दिलाय आणि हे तिन्ही माझ्याकडे व्हिडिओ आहे, पोलिसांचे एन्क्वायरी सुद्धा आहे.